तर आम्ही आलेलो आहे जय भवानी माता मंदिरात. आता बोर पडते ती. तर आज आहे पौर्णिमा आणि अभिषेक घालायला आलोय. प्रत्येक पौर्णिमेला अभिषेक असतो आपला, त्यामुळे जय भवानी जय शिवाजी मस्तपैकी अभिषेक घालायचा. आता फोन कोणाचा आला आहे त्या दुसऱ्या नंबरवर. कोण आहे? हो, काल नाही का तुम्हाला फोन केला पुण्यावरून? हा बोला की. हा, म्हणलं 3 वाजता येतो ना मी, म्हणलं आम्ही. 3 वाजता काय? हा, नाही 7-8 वाजेपर्यंत येईल आम्ही. म्हणजे संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत येतील का 3 वाजता येतील? नाही 7-8 वाजेपर्यंत यायला संध्याकाळी. बरं चालतंय. हा, म्हणजे कसं आराम आहे, सकाळच्या पळायला काय अडचण नाही. हा कुठं पाळणार आहे? करून एवढे. कारण जोडे तुम्ही. हा चालतंय. हा चल. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः. तर एका दादांचा फोन आलेला, ते येणार आहेत पुण्यावरून नंदी घेऊन आपल्या वस्तीवर. तुमचा फोन सायलेंट करणार आहे. डिस्टर्ब पूजा होईना झाल्या. कुठला म्हणून करतेस? दोन्ही करणार आहे. अगं नाही, फोन महत्वाचं येते ती बाळा. आव येऊ देत ती 10 मिनिटांना काय होत नाही. आता बघा, अशी जशी देवीची पूजा झाल्या, ज्यांचा नंबर होता त्यांनी वेळची पूजा केल्या. तर आता आम्ही खालच्या देवीची पूजा करणार आहे, मस्तपैकी अभिषेक घालणार आहे. आणि आज बघा, आज ज्या माझ्या बरोबर काही येतात म्हणजे आपल्या पुढच्या, तर त्यांच्या मुलगीला झालेला आहे मुलगा. मग त्यामुळे त्या तरी येऊ शकणार नव्हत्या. मग देवीला कळालं, देवी म्हणली की बाळा तू खाली माझ्या मूर्तीला अभिषेक घाल, पाया पड, वटी भर आणि निघ. वाटेल लाग. देवी म्हणला तू माझ्यावर दुर्लक्ष करतेस. मागच्या पौर्णिमेला आलीच नाही. होय, चल म्हणून मागं लागलं तरी आली नाही. होय, तुम्ही तर मस्त आहे सर. आता तुम्हाला जरा कुठं तर कळायला लागले की पौर्णिमेला नंदी न्यायचं नसते. नाहीतर साहेब पौर्णिमेतच पळायचं. ह्यांचं पौर्णिमेला सगळं आणि कुठंतरी काहीतरी मग गंडायचं. त्रास झालेला आहेच मला. रायबा पडल्यापासून तरी लय अनुभव आला की रायबासाठी काही पण. जसं आमच्यासाठी रायबा आहे तशी सगळे. बरोबर. पूजा झाल्या तरी पण छान वाटते. मस्तच, तर विषयच नाही. विषय नाही हा आणि दत्त महाराजांनी अभिषेक घातला. आणि खरं तर म्हणजे ही मेन मूर्ती, ही मूर्ती स्वरूपात वर उभा केलेली देवी, म्हणजे ती पण देवीच आहे, पण ही खरी भवानी माता. मला काम सांगतेस? लेग मारल्यावर दुखते. काय तुम्ही कशाला आलाय? सवय कामाला मदत करत नाही. मी आलो भवानी मातेचं दर्शन घ्यायला. मी काही काम करायला नाही. जय भवानी ऐकतो. मी म्हणलं भवानी मातेचं दर्शन घ्यायला आलो. मग दर्शन घ्यायला
हार घरात केलंच काय ह्यो आपल्याला पहिला आहे काय इथं? ज्यांचं होता ते ह्यो मी दत्त महाराजांचं आणि ह्यो केला मी भवानीला. छान छान छान. मध्ये इथं काय घालायला राहू दे बरं. एक फुल ठेव की तिथं. फुलं आहेत की फुलं ठेवा. हार घ्यायला लागतो माझं म्हणून. होय दोरी कमी पडते काय? दुरी नाही ती पूजा कशी करायची. थांबा, idea. थांब. माझं ती बाय कोण तर बायकोनं मला विचारले बायका एवढ्या साड्या महागड्या का घेतात? नाही मला म्हणली तुम्हाला साडीतलं कळतं का हो? म्हणून नाही कळत. मग एवढ्या महागड्या बायका साड्या का घेतात? तसं नाही विचारलं मी तुम्हाला. साड्यात तर ती सवच आहे का उलटी ती कळलं आहे का पदर नाही म्हटलं का आले सांगा की पुढचं. ते म्हणत्या बायका एवढ्या महाग साड्या का घेता येत? तर म्हणलं का? तर तिचं म्हणणं असं आहे की ती दाखवायसाठी घेते. म्हणजे आपल्या भावाने मातेचं नाही, दुसऱ्या साड्या ती घालतात ती. अहो आता ही म्हणजे ऐकत नाही ही घेतली साडी ही 2,500-3 हजाराची, 4 हजाराची, 10 हजाराची, 20 हजाराची, लग्नात 25-25, 30-30 हजाराची साडी. किंमत पण सांगते तुम्ही बिन विचारत. म्हणजे आपण जरा विचारायचं हो लगेच सांगते ती. हा एवढे मग एवढी साडी महागडी का घेते ती? तर काय माणसाने यातलं कळत नसते बरं का. ही साडी दाखवायचं असते दुसरीला की माझा नवरा हा 25,000 साडी घेऊन आलाय. घेऊ शकतो. बस भावाने पण हसायला लागले बघ. त्यावर का? गावाला पण पटलंय की बाळा तुझा विचार किती चांगला. तसं मी माझ्या नवऱ्याला कधी सुद्धा महागडी साडी मागत नाही. ह्यांनी मला घेतात साड्या घेताना का नाही कायम अशी कायम 150-200 बसून शेवट 500 पर्यंत ही आमची लेवल हा नाही का? काय बसा ह्यांनी मला साडी घ्यायला गेलं का नाही म्हणजे मी घ्यायला जातच नाही. कारण माझं असं असते की गरज असली तरच घ्यायची नाही तर गरज नाही. काय घेऊन माझं कपाड भरलंय खरं त्या साड्या वापरण्यातच येत नाहीत महागड्या अशाच राहते त्या. मग ह्यांनी मला साडी घ्यायला गेले की ह्यांची पसंती असती महागडी. मी म्हणते नाही साडी बघू नका दुकानात कशी नाही म्हणायचं म्हणजे मला नाच. कारण ते दुकानदार असं माझ्याकडे बघत असते की नवरा घेतून ही का घेतला. तर काय झालं अचानकच हा मोबाईल मी घेतला. शिव श्रीशांत कम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या नंदीचं व्हिडिओ ह्याच्या वाचते ते. आणि हे घेतल्यानंतर मी व्हिडिओ केला घेतला म्हणजे नंदीच्या विषयीच आपल्या चला. आणि तोपर्यंत श्रीशाजीने काय केलं आपल्या दत्त महाराजाला अभिषेक घातला, हार घातला, तिथले उदबत्ती वगैरे लावले. आता नैवेद्य ठेवायचं चालू आहे. नैवेद्य ठेवून याचं माझ्या ध्यानातच नाही नैवेद्य ठेवायचा. आता नैवेद्य ठेवून याचा आरती करायची आणि जायचं. जय भवानी माता. भावने म्हणत का 10 वेळा कॅमेरा माझ्या घेऊन येतोय सर. ओ भुका लागले त्या उपवास आहे. पौर्णिमा असते माझी कळतं का? कुठे गेली? रायफल उपाशी आहे, दूध नाही. आवर की. देवा शांत कर, देवा शांत कर. ह्याच की नव मला ए अगं आवर की फास्ट बरा बरा बरा.
भुका लागली ते ग. उपवास आहे. रायफलला दूध द्यायचं आहे. एरवी तुम्ही दिवसभर अन्न पाण्याचा कण घेत नाही सा. मग उपवासा दिवशीच काय तुमची गडबड असते हो? मला तीच काय कळलं ना. मला उपवास दिवशीच भुका आणि लागते. नाही भावाने देवा मला पाव. देवा काय माझा प्रॉब्लेम काय कळलं ना. पौर्णिमे दिवशीच मला भुका सहन होत नाही पहिल्यापासून बरं का. जेव्हा उपवास असेल तेव्हा इतर वेळी उपाशी असतो. कसं काय ग? देवा तुम्हालाच माहिती. चला आता झालेलंच आहे. जय भवानी माता. आता मस्तपैकी आम्ही म्हणणार आहे, करणार आहे आरती. करायची नव्हतं का? थांबा जरा कॅमेरा बंद करा. कॅमेरा बंद करा. तसं नाही देवाला हे बघ. दत्ताची आरती, महादेवाची आरती. पाठ आहे नको तुला? महादेवाची पाठ आहे. दत्ताची फक्त जरा नकळत जमली होते. अरे ते असं ठेवायला बॉक्स केला पाहिजे का नाही? हो. कधी खिडकीला डाग जात नाहीत परत. फॅमिली घ्या थोडासाच कापूर राहिलेला संपल्या वड्या चालू तुम्ही पण घ्या. काय म्हणाली त्याला? आशीर्वाद. आशीर्वाद ते आपल्या करतो काय म्हणते. जय नंदी महाराज. सगळीकडे नैवेद्य ठेवली ती. नैवेद्य दाखवा. आता टोपी कुठे काढलीस नैवेद्य दाखवताना? सगळं करणार तू. पण पुण्य मिळणार तुम्हालाच. मग असं का? मग नवरा सुखी तर बायको सुखी. नवरा दुःखी तर बायको दुःखी. सगळं सुख कुठं असतं सांगा? याला माहिती जी आता फॅमिली मेंबर व्हिडिओ बघतील त्याच नाही म्हणजे जे जिम करतील त्याच नाही.
लेख म्हणजे तसं नव्हतं लेखचं नाही जय श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज. इकडं मसोबा महाराज आहेत. दिगंबरा श्रीपाद मागं मागच्या देवासने पण दाखव की महादेवाला. जय महादेवाय ओम शिवाय. जय मुसबाय मुसबाय. सगळं तुम्हाला देवांचं माहित आहे, काय त्यात विषय नाही. मुसबाय खरं सांगू का, ही तुम्ही जी भक्ती करता नाही, खरी ही भक्ती कुठली तुमची. म्हणजे धराक सांगतो, हसत खेळ हसत खेळत आणि लई साजरं संगीत जाण्यात खरंच अर्थ आहे. कारण आपण कशात साजरं जाण्यात? संगीत, साजरं संगीत म्हणजे हेच पाहिजे पूजेला, तेच पाहिजे असं केलं का नाही, हा. आपण किती जरी गोष्टी आणल्या तरी आपण असतो असमाधानी. हा हा हा. कारण की आपल्या जीवाला पटतच नाही, ही राहिलं ती राहिलं ती राहिलं. देवाचं तुम्ही एक गाणं ऐकलंय सगळं, कुठलं ग? देवीचं नवरात्रीची गाणं कायम लागतं. ह्या गाण्यांचं का नाही म्हणजे प्रत्येक देवाचं गाणं ऐकताना प्रत्येकानं ही केलं पाहिजे, त्या गाण्यांचा अर्थशः सगळा अर्थ जाणून घेतला पाहिजे. बर. गुमान भुईवर बसली ग तुळजा भवानी माझी, हा. गुळ पाणी प्यायली ग तुळजा भवानी माझी. म्हणजे देवाला कधीच तुमचं मोठं घर नको असतंय, मोठं काय नको असतंय, तुमचं फूल नको असतं, अगरबत्ती नको असतं, काहीच नको असतं. त्याला फक्त तुमच्या मनातला पवित्र भाव हवा असते. आता आपण इथं एवढं देवाला केलं, खरंच ही देवाला गरज आहे का ह्याची? आपण देवाला ह्या गोष्टी मागत असतो, मला दूध दे, मला म्हस दे, मला पैसा दे, मला ही दे, मला ती दे. आपण देवाला काहीच देऊ शकत नाही, देवच आपल्याला देत असतो. फक्त ही आपल्या मनाची समजूत आहे, जी आता आपण देवाला जे केलं ना, पण ही एक आपल्या मनाचं समाधान आहे. त्याला देव असा एवढा पण प्रसन्न होत नसतो. बरोबर आहे तुझं. म्हणजे ही मला आता कुठेतरी कळायला लागले की जी म्हणतात का नाही, हीच पाहिजे पूजेला, तीच पाहिजे पूजेला, ही काय नाही, ही पाहिजे पूजेला. मन स्वच्छ पाहिजे पूजेला. अगं मन स्वच्छ असलं ना पूजेची पण गरज नाही, गरज नाही. कारण वर्ण बघतोय सगळा, त्यामुळं आपल्याला अजून हे आहे काय बरं काय ते नंदीचं आपण काय म्हणतो, अजून संघर्ष आहे, कारण की आपलं मन स्वच्छ नाही. आता तुम्ही बघा देवाचं, देवाला कधी वनवास सुटलाय का? रामाला वनवास सुटलाय का? नाही. कुठल्या पुन्हा कृष्णानं किती हाल काढले, तर का देवानं पण देव काय असून देवाला सुद्धा त्या प्रत्येक देवाला हाल भोगावे लागले, देवासने हाल भोगावे लागले. माणसासनी काय दिसतं माहिती आहे का, राहिला म्हणजे नंदीनं उदाहरण देतो तुला. ऐका ते उदाहरण नंदीचं नाही नाही शेवटी तसं नव्हे, लागती ते प्रत्येकाची. सांगते माणसाने दिसतं काय माहिती आहे का, समजा माणसाने काय दिसतं माहिती आहे का, की बाबा नु हा व्हायला त्याचा नंदी पळायला लागला, एवढा पोटती नंदी, एवढा पोटती, एवढं स्पीड आहे, म्हणजे त्या मालकाचं नशीबच, मालकाचं काय तरी पुण्य. नशीबच की पुण्यच की हो, ती प्रत्येकाला असतं, खरं ते प्रत्येकाचं पुण्य असतं. होय की, खरं त्या मालकाचं त्याच्या कष्ट मागचं दिसत कष्ट नाही. नाही दिसत, त्याच्या मागे किती संघर्ष त्यांनी केला आहे, की हो नंदी आत्ता पळायला लागलाय म्हणून परत त्या नंदीला पण नाव ठेवतील पाळणाऱ्या. पळत होता तरी नाव ठेवतील, पळायला लागला तरी नाव ठेवतील. म्हणजे हे आत्ताच म्हणजे हेच आहे, विचारसरणीच अशी माणसाची नाही. होय, त्यामुळे का खरंच सांगू का, माणसांच्याकडे लक्ष देत बसलो का नाही, तोंडा उघडच बोलणार, ते मागे नावच ठेवणार आहे. आता माझ्या देवाला नाव ठेवती ती. माझ्यावरच उदाहरण घे की, तोंडावर दादा 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 ही जवळचीच, माग पादा पादा पादा, ते काय मी वळागलेलं, मी पण माझा स्वभाव असा आहे की मी डायरेक्ट बोलून दाखवतो. माझ्या पहिल्यापासून स्वभाव असा आहे की जेव्हा आपल्या डोळ्यात देखत घडेल, फेस टू फेस होईल, तेव्हा डायरेक्ट मी बोलूनच दाखवतो. त्यांनी डायरेक्ट कानानच ऐकलं. हो, तर असं असतोय विषय. ते मी वळागलेलं, काय म्हणले तो माग, दादा दादा पादा 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 नको सांगा कशाला झालं की तिथं विचारलं की मी डायरेक्ट त्याला काय त्या विषय. कानानं ऐकलं. आणि मग ते जर आहे का असं माघारी येऊन सांगते ती की, तर आपण नाही लक्ष देत, जाऊ तिकडे म्हणतो, जाऊ आपल्या फेस टू फेस होईल तेव्हा बघा येईल. होय, ह्याची माघारी लय जण सगळं सांगतात, पण हिंदी लक्ष देत नाहीत, म्हणतात जाऊ दे. जाऊ दे म्हटलं, त्या गाडीत दम नाही माझ्या तोंडा येऊन विचारायचा, त्यात मला समाधान नाही म्हणून ते माघारी बोलतोय. बरोबर आहे. होय, आणि आमचं म्हणजे माझं पण कसं आहे आणि ह्यांचं पण कसं आहे, तोंडावर बोलायचं. होय,
माघारी पुढच्यानं सांगितलं तर त्याच्याजवळ काय बोलायचं त्याजवळ मी रिॲक्टच होत नाही. बरं बाबा होय बाबा मग तोंडावरच बोलायचं पुढच्या जवळ. काय माघारी बोलून बोलला असतो. चला तर आता तुम्ही काळाईचं दर्शन घेतलं आणि हे जे पुढे गृहस्थ दिसत आहेत ते विचारत होते जे तिथं पुजारी आहेत त्यांना की फोटो व्हिडिओ घेतला तर चालतंय का, तर ते तुम्ही पुढं ऐकणारच आहे. तर चला, आम्ही आज असा दिवस पूर्ण देवाला व्यतीत केला. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की. फोटो काढलं शूटिंग घेतलं चालतंय तर आता इथून तुम्ही बघू शकता मी त्यांच्याकडं कसं बघितलं ते. कारण असं कोण विचारतं का, ते नवीन आले असतील आणि व्हिडिओ वगैरे घेतला तर चालतं का, पण जाऊ दे. कारण बऱ्यापैकी जिथं जाईल तिथं प्रत्येक मंदिरात लिहिलेलं असतं फोटो व्हिडिओ अलाउड नाहीत, म्हणजेच परवानगी नाही. तर चला असू देल. तर तुम्ही आज काळाईचं आणि भवानीचं दर्शन घेतलं, तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि हो, ही जी नथ दिसते देवीच्या नाकात, तर ती आपण आपल्या यूट्यूबच्या पहिल्या पेमेंटमधनं केलेली नथ आहे. आणि त्याचं खरंच समाधान आहे की यूट्यूबचं पहिलं